जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव. मुंबईची लोकल म्हटली की ती लाईफलाईन. मात्र या लाईफलाईन वरून जात असताना आता महिलांना तारेवरची कसरत करावी लागते, कारण सुरक्षेचा मुद्दा आता ऐरणीवर आलेला आहे. मुंबईच्या लोकलमध्ये महिला सुरक्षित नाहीयेत हे पुन्हा एकदा समोर आलंय. हार्बर आणि मध्य रेल्वेवर महिला छेडछाडीच्या सर्वात जास्त घटना घडल्या. MVRC आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी महिलांवर होणाऱ्या छेडछाडीबाबत सर्वे केला होता आणि या सर्वेमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. महिलांसाठी मुंबई देशातल्या इतर शहरांच्या मानानं सुरक्षित समजली जाते. अगदी रात्री 12 वाजताही महिला कशा बिनधास्त फिरू शकतात हे मुंबईकर छाती ठोकपणे सांगतात. पण मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्येच महिला असुरक्षित असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. प्रवासात 24% महिला प्रवाशांची अनेक प्रकारे छळवणूक होते. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन म्हणजेच MRVC आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी केलेल्या सर्वेक्षणामधून ही गोष्ट पुढे आली आहे. प्रवासात छळवणूक होणाऱ्या महिलांनी आपली व्यथाही मांडली आहे. टवाळखोर गर्दीचा फायदा घेत स्पर्श करतात. स्टेशनमध्ये प्रवेश करताना पादचारी पुलावरून चालताना छळ केला जातो. पुलांवर गर्दीत टवाळखोरांकडून अधिक त्रास होतो. रात्री महिला डब्यांमध्ये पोलिसांची नियुक्ती केली जाते. पण संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या प्रवासात महिला डब्यात टवाळखोरांकडून प्रवेशही केला जातो, अशी तक्रार महिलांनी केली आहे. अगदी मागच्या वर्षीच रात्रीच्या वेळी महिला डब्यात प्रवेश करून एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली होती. ग्रँड रोड ते चर्चगेट दरम्यान ही घटना घडली होती. प्रवासात सर्वाधिक मनस्ताप हा महाविद्यालयीन तरुणींना होतो. प्लॅटफॉर्मवर उभं असताना टवाळखोरांकडून अश्लील शेरेबाजी केली जाते, तसंच त्यांना छेडछाडीलाही सामोरं जावं लागतं. या घटना हार्बर आणि मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर अधिक होत असल्याचं सर्वेक्षणातून उघड झालंय. त्यामुळे उपनगरीय रेल्वे प्रशासनानं या घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी कितीही उपाययोजना केल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय. रेल्वेत CCTV बसवले, पोलिसांची नियुक्तीही केली, पण गर्दीचा फायदा घेऊन महिलांची छळवणूक करणाऱ्यांना आळा तरी कसा घालायचा? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. आता या लोकलच्या लफंग्यांना आवर कोण घालणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आम्ही हा कार्यक्रम तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत हर्षा शहा, जे अध्यक्ष आहेत रेल्वे प्रवासी ग्रुप पुण्याच्या. त्याच्यानंतर रुपाली आंबुरे आहेत, DCP आहेत, GRP आहेत मध्य रेल्वे मुंबईच्या, आणि क्रांती रेडकर अभिनेत्री आपल्यासोबत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की क्रांतीला आम्ही का बोलवलं, तर क्रांतीला बोलवण्यामागचं एकच कारण की ती जरी ॲक्ट्रेस असली, आज जरी मोठं तिचं नाव लौकिक असलं तरी ती रेल्वेमधून प्रवास करते, ती बसमधून प्रवास करते आणि तिला वारंवार अशा घटना ज्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. अशा घटना ती अनुभवते, असा तिचा अनुभव आहे. तिच्याकडे मला यायचंच आहे. मात्र सुरुवातीला मी जाते रुपाली आंबुरे यांच्याकडे, ज्या DCP GRP आहेत मध्य रेल्वे मुंबईच्या. आंबुरेजी, ज्या पद्धतीनं हा प्रकार समोर आलेला आहे, अहवाल येतो की लोकलमध्ये महिला सुरक्षित नाहीत. मात्र तुम्हाला असं वाटतं का की महिला या खरंच सुरक्षित आहेत? GRP म्हणजे मुंबई रेल्वे कमिशनरेटमध्ये मागील काही वर्षांचा जर ट्रेंड बघितला तर मोलेस्टेशनच्या गुन्ह्यांमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्समध्ये वाढ झालेली दिसून येते. 2014, 15 आणि 16 या वर्षांची जर आकडेवारी पाहिली तर मोलेस्टेशनच्या गुन्ह्यांमध्ये डेफिनेटली वाढ झालेली आहे. परंतु पोलिसांमार्फत वेळोवेळी आम्ही उपाययोजना करत असतो की महिलांना सुरक्षित प्रवास कसा देता येईल याबाबत डेफिनेटली पोलिसांकडून प्रयत्न केले जातात. मला हर्ष शहा यांच्याकडे जायचं आहे. शहाजी, आता जसं आंबुरे यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाकडून, पोलिसांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. जर काही अशा घटना घडल्या तर त्याची तत्काळ दखल घेतली जाते. पटतंय का तुम्हाला? मला बोलताय? हो हर्षाजी, तुमच्या. हो हो, हां मॅडम. हां बोला. जेव्हा रेल्वेमध्ये असे घाणेरडे प्रकार होतात किंवा अत्याचार होतात किंवा दादागिरी होते, गुंडागर्दी होते, छेडछाड होते किंवा अश्लील हावभाव केले जातात, तेव्हा महिलांनी अनेक वेळा पोलिसांनी त्यांचे अर्ज दिलेले आहेत, SMS करायला सांगितलेले आहेत. ते त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत हे गुन्हेगार मंडळी हातावर तुरी देऊन पळून जातात. आणि आता जे लोक कंप्लेंट करतात
ते 1% कंप्लेंट करतात, 99% लोक कंप्लेंट करत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी RPF, JRP आणि रेल प्रशासन प्रत्येक व्यक्तीच्या मागे येऊ शकत नाही. तर रेल्वेतल्या ज्या लोकांच्यावर अत्याचार होतो त्यानं स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतः काळजी घेतली पाहिजे आणि वेळ प्रसंगी 4 हात करण्याची ताकद ठेवली पाहिजे. आणि रेल प्रशासनला हे जे आतापर्यंत वरचेवर गर्दीचा फायदा घेऊन किंवा ह्या अशा मॉबमध्ये ह्या अप्रिय घटना रोज घडत राहतात. आणि नुसता तुम्ही जे वर्णन करता एवढ्या तक्रारी पेक्षा ह्याची दाहकता आणि वाईट सांगण्याच्या पलीकडचं आहे की लाखो टक्क्याने ह्याची दाहकता सांगू शकतो. आणि प्रत्यक्षात जो अनुभव घेतो किंवा ज्या व्यक्तीवर हा त्रास किंवा उपद्रव होतो ते त्याचं वर्णन करू शकत नाही. अगदी बरोबर आहे रेल हर्षाजी, तुमचा प्रशासन मुद्दा अगदी इथं बरोबर आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळत असतं, कारण ज्याच्यावर जे त्याला तो जो अनुभवत असतो त्यावेळची दाहकता आणि त्यावेळची चीड ही वेगळी असते. रेल्वेमधून मी सुद्धा प्रवास करते, सकाळी 4 आणि 5 वाजता, पहाटे सुद्धा आम्ही प्रवास करत असतो, रात्री 11-12 वाजता सुद्धा प्रवास करत असतो. मला हाच प्रश्न अंबुरे यांना विचारायचा आहे. अंबुरेजी, सगळं काही मान्य, रेल्वे पोलीस जे आहेत ते प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाहीत, मात्र या घटना सर्रास घडतायत. याला नेमकं कारण काय आणि पोलीस याचा सामना कशा पद्धतीने करतायत? ॲक्च्युली रेल्वे प्रिमायसेसमध्ये ह्या प्रकारचे गुन्हे घडण्याची कारणं जर आपण पाहिली तर सगळ्यात आधी आपल्याला दिसून येतं की जे प्रचंड प्रमाण आहे रेल्वे प्लॅटफॉर्म आणि FOBsवरती 2-3 ट्रेन जर एकाच वेळेस प्लॅटफॉर्मवर आल्या तर मोठ्या प्रमाणावर गर्दी जी FOBवरती जाते तर ते अशा गर्दीमध्ये धक्काबुक्कीचं प्रमाण जास्त दिसून येतं. त्याचबरोबर रात्री उशिरा ज्या महिला ट्रॅव्हल करतात कामाच्या निमित्ताने असेल किंवा इतर कारणास्तव, तर अशा महिला एकट्या दुकट्या प्रवास करत असताना असेही काही प्रकार झालेले दिसून येतात. त्याचबरोबर प्रवासादरम्यान अनेकदा व्यसनाधीन माणसांकडनंही अशा प्रकारचे प्रकार केले जातात. तर अशी काही कारणं आहेत, पण मला असं वाटतं की सामाजिक कारणंही त्यामागे आहेत. बेरोजगारी आहे किंवा मोठ्या प्रमाणावर जो इंटरनेटचा वापर आज समाजामध्ये चालू आहे त्याच्यामुळेही जी आजूबाजूचा समाज आहे त्याची मानसिकता बदललेली आहे, बिघडलेली आहे. तर ही सगळी कारणं आहेत जी आपण म्हणू शकतो की ज्याच्यामुळे मोलेस्टेशनचं प्रमाण वाढताना दिसतं. अंबुरेजी, सगळं काही मान्य, मानसिकता ही बदलली पाहिजे, मात्र काही वेळापूर्वी सुद्धा आम्ही तुमची एक प्रतिक्रिया घेतलेली होती एका इन्सिडेंटवर की वांगणीकडे जाणारा एका म्हणजे जेंट्स डब्यामध्ये बसलेला एक व्यक्ती होता, एक माणूस होता आणि तो दारू पीत त्या ठिकाणी बसलेला होता दरवाजाच्या जवळ. काही वेळापूर्वीच आम्ही या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्या बरोबर बाजूचाच डबा जो होता तो लेडीज डब्बा होता. जर ही व्यक्ती त्या लेडीज डब्यामध्ये घुसली असती आणि काही अनुचित प्रकार घडला असता तर काय झालं असतं, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि शिवाय ज्या व्यक्तीने तो व्हिडिओ शूट केला आणि आमच्याकडे पाठवलेला होता तो आम्ही तुम्हाला आता काही वेळातच आमच्या स्क्रीनवर दाखवणार आहोत. मात्र त्या व्यक्तीची सुद्धा प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की जे रेल्वे डब्यांमध्ये नंबर दिले जातात की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही दिसलं, संदिग्ध दिसलं, काही संशयास्पद दिसलं तर या नंबरवर कॉल करा. त्या नंबरवर कॉल केल्यावर सुद्धा काही एक योग्य प्रतिसाद मिळत नाही. आणि शिवाय ती व्यक्ती ज्या स्टेशनवर उतरलेली होती त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांना त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून सुद्धा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. अंबुरेजी, तुमच्याकडून उत्तर हवंय. रेल्वे डब्यांमध्ये जे हेल्पलाईन नंबर्स लावलेले आहेत ते वेगवेगळे आहेत. काही रेल्वेशी संबंधित आहेत, काही RPFचे नंबर आहेत आणि GRPचा पण नंबर आहे. तर मला असं वाटतं की GRPचा जो नंबर आहे, आमची हेल्पलाईन आहे 9833331111, या हेल्पलाईनचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. डायरेक्ट ADG सर या हेल्पलाईनला सुपरवाईज करतात आणि या हेल्पलाईनच्या मार्फतीने आम्ही भरपूर प्रवाशांना दररोज मदत करत आहोत. रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. तर माझी अशी विनंती आहे की सगळ्या प्रवाशांनी हा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा तुमची काही वस्तू विसरली असेल, काही सामान राहिलं असेल किंवा कसल्याही प्रकारची जर तुम्हाला मदत हवी असेल तर आपण जर या हेल्पलाईनवर संपर्क केला तर तात्काळ आपल्याला मदत पोलिसांना. अंबुरेजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते, तुम्ही जो नंबर सांगितलेला आहे तो कृपया करून पुन्हा एकदा सांगा, मला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. 9833331111
हा मुंबई लोहमार्ग पोलिसांचा हेल्पलाईन क्रमांक आहे आणि ह्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रात आपण कुठेही प्रवास करत असाल आणि आपल्याला काही अडचण असेल, काही आपल्यावरती प्रसंग ओढवला असेल, तर आपण जर या नंबरवर संपर्क केला तर आपल्याला आमच्या पोलिसांमार्फत तात्काळ मदत दिली नक्कीच 98333311 या नंबरवर जर कॉल केला तर नक्कीच रेल्वेची पोलिसांना हा जो मेसेज आहे, तुमचा कॉल आहे, तो जाऊ शकतो आणि तत्काळ तुम्हाला मदत मिळू शकते. मला ब्रेक घ्यायचा आहे, मात्र त्यापूर्वी मी क्रांतीकडे जाणार आहे, कारण क्रांती मगासपासून ही चर्चा ऐकते आणि क्रांतीला सुद्धा काही बोलायचं आहे. क्रांती, मगाशी जेव्हा आपण डिस्कस करत होतो त्यावेळेला तू असं सांगितलेलं होतंस की तू स्वतः सुद्धा अनुभवलेलं आहेस हे प्रकार. कारण सार्वजनिक वाहनांचा वापर करा, ट्रान्सपोर्टेशनचा वापर करा असं आवाहन वेळोवेळी केलं जातं. मात्र आपण ज्या वेळेला ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला आपल्या सुरक्षेचा मुद्दा तर येतोच ना. महिला ज्या असतात त्यांना लगेच इशारे कळतात, त्यांना लगेच ते जे घाणेरडे टच जे असतात, शिवाशिवी जी होत असते, इकडे तिकडे हात लावणं, ते लगेच कळत असतं. मात्र मुलींबाबत तसं नसतं. कॉलेजमधल्या मुली सुद्धा आज लांबचा प्रवास जो आहे तो बसनं करत असतात. तुझ्यासोबत नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं? मी आता बस आणि ट्रेननी प्रवास करत नाही गेली 10 वर्ष तरी. पण जेव्हा कॉलेजमध्ये असताना किंवा स्ट्रगलिंगच्या काळात आपण जेव्हा बस आणि ट्रेन हेच आपल्याकडे उपाय असतात आणि त्यावेळेला एक उगाच थ्रिल म्हणून मला असं वाटतं ती विकृती असते आणि त्याच्यात त्यांना काहीही मिळत नसतं. कारण की एका मुलीला असा इथे हात लावून काय मिळणार आहे? आय डोंट अंडरस्टँड दॅट. उगाचच ती एक थ्रिल आणि विकृती असते आणि ती म्हणजे आम्ही ज्या लोकांना बधळवून काढलंय, मी तर बधळवूनच काढलंय, म्हणजे चपलेने मारलेलं आहे मी लोकांना. तर त्यापैकी एक तर टपोरी होता, चल मी समजू शकते त्याच्यावर काही संस्कार झाले नाही, पण एक म्हणजे 2 मुलांचा बाप, हे माझ्या ताईच्या बाबतीत झालेलं. तिने त्याला भरपूर मारून पोलीस स्टेशनला नेलेलं. 2 मुलांचा बाप होता आणि त्याला एक छान बायको होती. त्या बायकोला पोलीस स्टेशनला आणलं शेवटी आणि तिच्या समोर विचारलं की हा तुझा नवरा आहे आणि हा असं करतोय. सो इट डझंट मॅटर की तो कुठल्या बॅकग्राऊंडवरून आला, त्याचे काय संस्कार झाले आहेत. एक पुरुष आणि त्याच्या मनातली विकृती ही खूप इम्पॉर्टंट कारण आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याच्या मागे. आणि मग ती बस असू दे किंवा ट्रेन असू दे किंवा मग एक रस्ता असू दे किंवा काहीही असू दे, ते कुठेही चालू होतात. बरोबर. म्हणजे आता जसं आम्ही आमच्या पॅकेजमध्ये सुद्धा मुद्दे काही हे केलेले होते की रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीच्या वेळेला, जे आपण पिकार्स म्हणतो, ज्याच्या वेळेला खूप गर्दी असते, म्हणजे एवढी गर्दी तर कुठेच पाहायला मिळालेली नाहीये. म्हणून लोकलमधून पडून अपघात होत असतात, अनेक घटना, अनेक प्रकार आपण पाहत असतो. मात्र याच वेळेला असेही काही विकृत जे असतात त्या गर्दीमध्ये असतात आणि मुलींना छेडछाडीच्या घटना ज्या आहेत त्या ठिकाणी वाढत असतात. याच्यावर मुंबईमधून ज्या डेली अपडाऊन्स करतात त्या महिलांचं नेमकं काय म्हणणं आहे, नागपूरच्या महिला प्रवाशांचं, रेल्वे प्रवाशांचं काय म्हणणं आहे, ते आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.